इयत्ता 8वी, विषय मराठी, सुरांची जादूगिरी हा पाठ अभ्यासूयात। या पाठाचे लेखक आहेत द.ता. भोसले। डॉक्टर द.ता. भोसले हे ग्रामीण साहित्य प्रवाहातील एक महत्त्वाचे प्रसिद्ध लेखक आहेत। ग्रामीण जीवन, ग्रामीण संस्कृती, तेथील दारिद्र्य, माणसाची भूक तसेच शेतकरी व शेती यांच्या समस्या हे सगळे त्यांच्या साहित्याचे मुख्य विषय होत। शहरातील बकालपणावरही त्यांनी लेखन केलेले आहे। प्रमाण मराठीवरील प्रभुत्व आणि बोलीभाषेबद्दल अपार जिव्हाळा, बोलीभाषेचे सूक्ष्म ज्ञान हे त्यांचे महत्त्वाचे विशेष त्यांच्या लेखनातून स्पष्टपणे दिसून येतात। त्यांची अनेक पुस्तके अनेक विद्यापीठांमध्ये पाठ्यपुस्तके म्हणून नेमलेली आहेत। आपण प्रस्तुत पाठाचा परिचय पाहूयात। ग्रामजीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे तिथल्या संस्कृतीशी एकरूप झालेले विविध आवाज। तेथील नैसर्गिक सानिध्यामुळे निसर्गातील पशुपक्षी, झाडे, ग्रामीण जीवनातील विविध कामे करताना होणारे विविध आवाज हे जगण्यात आनंद निर्माण करत असतात। अशा विविध आवाजांचे सुंदर वर्णन या पाठात लेखकाने केले आहे। प्रस्तुत पाठ हा चावडीवरचा दिवा या ललित लेख संग्रहातून घेतलेला आहे। प्रत्यक्ष पाठ पाहूयात। निसर्गाच्या लढीवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो। लढीवाळ म्हणजे अतिशय लाडका, प्रिय। जीवनक्रम म्हणजे जीवनाचा क्रम, माखलेला असणे म्हणजे लेप दिलेला असणे। तसाच नानाविध सुरांच्या लकेरींनी मोहरून गेलेला असतो। नानाविध म्हणजे विविध प्रकारच्या, मोहरून जाणे म्हणजे मोहून जाणे, आकर्षले जाणे, आनंदाने मन फुलणे। त्यामुळे अनेक खेडी ताजी व टवटवीत रानफुलांसारखी असतात। रानफूल म्हणजे रानात उगवणारं फूल की जे अतिशय सुंदर मोहक असं दिसतं। खेड्यातला दिवस हा जणू पायात आवाजांचे अलंकार घालून जन्माला येत असतो। मुलांनो, खेड्यातील जीवन हे निसर्गाच्या अधिक जवळ असतं, त्यामुळे हे नेहमीच ताजे व टवटवीत जीवन असते। खेड्यातल्या परिसरात नेहमीच चैतन्यपूर्ण आवाज भरून राहिलेले असतात। सकाळी जाग येते ते कोंबड्याच्या बांगेने आणि रात्री झोपेपर्यंत दिवसभर विविध आवाज ऐकू येत असतात आणि रात्रीचा शेवट रातकिड्यांच्या किरकिर आवाजाने होत असतो। म्हणजे उठल्यापासून ते झोपेपर्यंत विविध आवाज ऐकू येत असतात। अगदी पहाटेलाही अजून पुरती जाग आलेली नसते तेव्हा खेड्यामध्ये टोपलीखाली डालून ठेवलेल्या कोंबड्याला मात्र हमखास जाग आलेली असते। डालून ठेवणे म्हणजे एखाद्या पाटीखाली कोंबड्या झाकून ठेवणे। रात्रीच्या 3-3:30 पासूनच तो आपल्या कुर्रेबाज नखरेल तानांनी आसमंत भारून टाकायला प्रारंभ करत असतो। प्रारंभ करणे, सुरुवात करणे। तो पहाटे 3-3:30 पासूनच आवाज देत असतो आणि सर्वांना उठवायला सुरुवात करत असतो। आसमंत त्या आवाजाने भारून निघतो। आसमंत म्हणजे संपूर्ण परिसर, वातावरण। हळूहळू या तानांची संख्या वाढत जाते। सादाला प्रतिसाद दिला जातो। एका कोंबड्याने बांग दिली की असे अनेक कोंबडे बांग देऊ लागतात। त्याच्यामुळे या तानांची संख्या वाढत जाते। एकाने साथ दिली की दुसरा प्रतिसाद देत असतो। एका वस्तीवरच्या कोंबड्याने बांग दिली की त्या भागातल्या साऱ्या कोंबड्यांना कंठ फुटतो आणि मग एकच कोलाहल सुरू होतो। कोलाहल, गोंधळ। एका विशिष्ट लयीत आणि ठेक्यात पहाटेला घातलेली ही साद अंथरुणावर पडल्या पडल्या मनात मुरवायला मोठी छान वाटते। मनातल्या मनात आपणही त्याला निशब्द मनाने साद घालत असतो। जसे एका कोंबड्याने बांग दिली की त्याला इतर कोंबडे बांगेने प्रतिसाद देतात, अगदी तसंच आपणही अंथरुणात पडल्या पडल्या निशब्द मनाने म्हणजे काहीही न बोलता आपणही त्यांना प्रतिसाद देत असतो। त्यानंतर संगीताचे दुसरे वाद्य हळूहळू वाजायला लागते, ते म्हणजे घरातले दळणाचे जाते। जातं म्हणजे घरात धान्य दळण्याचे एक साधन असतं, त्याला जातं असं म्हणतात। घराघरातल्या बायका कोंबड्याच्या बांगेबरोबर, बांग म्हणजे आरवणे, जाग्या होऊन चिमणीच्या प्रकाशात गच्च अंधाराला पातळ करत झोपलेल्या जात्याला गायला लावतात। चिमणी म्हणजे एक छोटासा दिवा। चिमणी म्हणजे इथे पक्षी नाही। गच्च अंधाराला पातळ करणे म्हणजे अतिशय दाट अंधार आहे आणि तो कमी कमी करत येणं, प्रकाशामुळे थोडंफार दिसू लागतं, म्हणून त्याला अंधाराला पातळ करणे असं म्हणतात। त्या जात्याचा मंद लयबद्ध प्रौढ आणि दमदार आवाज छोट्या मोठ्या ताना व हरकती घेत
आसमंतात भरून जातो. संपूर्ण वातावरणात हा आवाज भरून जातो. दिवसाची सुरुवात कोंबड्याच्या आरवण्याने होते. त्यानंतर दळणाचे आवाज सुरू होतात. त्यांना ओव्यांची सुद्धा साथ मिळते. घास घातल्यावर जात्यातून निघणारा भरडा आवाज, पीठ होताना येणारा सौम्य सूर आणि गळा मोकळा झाल्यावर जात्याने काढलेली प्रसन्न व कोमल सुरावट आईच्या उबदार आणि मंदपणे हलणाऱ्या मांडीवर मस्तक ठेवून ऐकता ऐकता आपण एका वेगळ्याच वातावरणात जातो. पापण्या जड झालेल्या असतात. अर्धवट जाग आलेली असते. अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लाभलेला असल्याने घरातल्या साऱ्या वस्तूंना स्वप्नील रूप प्राप्त झालेले असते. स्वप्नील म्हणजे स्वप्नासारखे. त्या ओळखीच्या असूनही अनोळखी वाटत असतात. आणि त्यात जात्याचे संगीत साऱ्या अंगावर जात्यातून पीठ भुरभुरून पडावे तसे सांडत असते. या संगीताला आईच्या गळ्यातल्या गोड ओव्यांनी साथ दिलेली असते. त्यातून तिच्या मनातली लपून बसलेली स्वप्न प्रकट होत असतात आणि त्यामुळे आपण आपले उरत नाही आणि फक्त आपण आईचं होऊन जातो किंवा आई जे गाणं गात असते त्या गाण्यांचं होऊन जातो आणि त्या गाण्यांमध्ये आई स्वप्न पाहत असती संसाराची, आपल्या मुलांच्या मोठे होण्याची. मंदपणे हलणाऱ्या पापण्या केव्हा मिटतात हे समजत नाही. या संगीताला आईच्या अपार कष्टाचा आणि अपार मायेचा मुलायम स्पर्श लाभलेला असतो. हे संगीत म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर आईचे फक्त कष्ट, मेहनत असते. त्याची खुमारी केवळ शब्दातीत. खुमारी म्हणजे गोडी, सौंदर्य. शब्दातीत म्हणजे शब्दांच्या पलीकडे किंवा शब्दात वर्णन करता येणार नाही अशी. थोड्या वेळाने दिशांना आकार येत जातो. अवतीभोवतीच्या वस्तूंना त्यांचे असलेले रूप लाभत जाते. म्हणजेच उजेड व्हायला लागतो. सूर्य उगवतो आणि त्यामुळे आपल्या आसपास जे काही आहे अंधार पातळ होत गेल्यामुळे सारं काही स्पष्ट दिसू लागतं. त्यावेळी मात्र गाऊन थकलेले कोंबडे मिटल्या चोचीने आपल्या सुटकेची वाट पाहत असतानाच चिमण्यांना कंठ फुटतो. कावळ्यांचे भरभरीत आवाजही पानाफांद्यातून सांडत असतात. सगळीकडे सकाळच्या वेळी पक्षी चिवचिवाट करायला लागतात आणि व्हायोलिनवर हलक्या हाताने तारा छेडाव्यात तशी चिमण्यांची नाजूक चिवचिव सुरू झालेली असते. त्या घराच्या भिंतीवर, अंगणात एखाद्या झाडाच्या फांदीवर बसून सकाळची प्रार्थना हे सगळे पक्षी म्हणत असतात. बघा लेखक काय म्हणतायत. थोड्या वेळाने अंधार विरळ होतो आणि अवतीभोवतीच्या सर्व वस्तू, दिशा अस्पष्ट, अंधुक्ष दिसू लागतात. प्रकाश अधिकाधिक उजळ होत जातो. तसतसे आसमंतातील आकार आपल्याला स्पष्ट होत जातात. चिमण्या, कावळे, पोपट यांचे आवाज कानावर पडू लागतात. मध्येच झाडाच्या ढोलीतून हिरव्या रेघोट्या मारत एखादा पोपट या संगीतात आपल्या सुराची भर घालत असतो. ढोली म्हणजे खार किंवा इतर काही जे पक्षी असतात त्यांना राहण्यासाठी झाडाच्या खोडात तयार केलेला एक छोटासा खड्डा असतो किंवा दोन फांद्या एकत्र येतात आणि तिथेही ती जागा तयार होते. सकाळचे हे संगीत वाद्यवृंदासारखे वाटते. परस्परांना पूरक असणारे आणि तरीही भिन्नत्व असणारे हे नानाविध आवाज परस्परात इतके कालवले जातात. कालवले जाणे म्हणजे मिसळले जाणे. खरं तर एवढे सगळे भिन्न आवाज असतात वेगवेगळ्या प्रकारचे, तरीही ते एकमेकात इतके कालवलेले असतात की त्यांची एक वेगळीच मैफिल निर्माण होते. मैफिल म्हणजे सभा. त्याच वेळेला एखाद्या पार्श्वसंगीत द्यावे तसे काही आवाज त्यामध्ये मिसळत जातात. कोणीतरी पार्श्वसंगीत देतंय असं काहीतरी वाटतं आणि त्यामध्ये अनेक आवाज मिसळत जातात. त्यात एखाद्या कंटाळलेल्या वासराचा दुधासाठी आसुसलेला टाहो असतो. म्हणजे एखादं वासरू आईकडे जाऊन कधी एकदा दूध पिईल अशी त्याची एक आर्त हाक सुद्धा तिथे ऐकू येते. बकरीची भरभरीत झांज मध्येच वाजते. बकरीचं बे बे करणं इथे मध्येच ऐकू येऊ लागतं. गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या गळ्यातल्या घंटा काचेच्या नाजूक बांगड्यांचा आवाज व्हावा तशा वाजत असतात. त्यातच मग कासेखाली बसलेल्या बाईच्या गुडघ्यातले दुधाचे भांडे एकतारीचा सूर छेडत असते. धारेच्या या संगीतातही एक जादू असते. मोकळ्या भांड्यात सांडणाऱ्या धारेचा आवाज गाण्याला प्रारंभ करताना निघणाऱ्या सुरासारखा असतो. मग भांडे जसजसे भरत जाते तसतसा आवाजात लक्षणीय फरक पडतो. लक्षणीय म्हणजे लक्षात येण्यासारखा खूप मोठा फरक पडतो. गळ्याशी दूध आल्यावर मग याच धारेचा आवाज गंभीर आणि वजनदार बनतो. त्यावेळी पलीकडच्या विहिरीवरील चाक वाजत असते. एखादी बाई दोराला घागर बांधून ती ओढत असते. त्यावेळी किरट्या आवाजात तक्रार करणारे ते चाक सहज कुणाचेही लक्ष वेधून घेत असते.
कुठेतरी एखादी मोठही त्या सुरात आपला सूर मिसळत असते. मोठ म्हणजे विहिरीतून पाणी काढण्याचं साधन. तो कुईकुई करणारा आवाज एखाद्या अशक्त पोराने किरकिरावे तसा वाटतो. मात्र या आवाजाकडे आपले लक्ष जातेच जाते. जरी तो किरकिर करणारा असला तरी सुद्धा या आवाजाकडे आपल्या सर्वांचं लक्ष निश्चितच जातं. असं म्हणतात, सुरांचे, शब्दांचे आणि आवाजांचे संमेलनच भरलेले असते. संमेलन म्हणजे सुद्धा सभाच. गावाला जाग आलेली असते. सगळं गाव उठलेलं असतं. शाळेतली प्रार्थना मंदपणे आपल्या कानांवर येत असते. सकाळी शाळा भरलेली असते आणि प्रार्थनेचा आवाज सगळीकडे पसरलेला असतो. जनावरांचे हंबरणे मध्येच वातावरणाला भारभूत करते. हंबरण्याचा आवाज सगळं वातावरण भरून टाकतं. लहान मुलांचा आवाज वातावरणाला छेदून अवकाशात जात असतो. घरातल्या भांड्यांचे आवाज, मग घरातली कामं सुरू होतात. धुण्याचा आवाज, भाकरी थापण्याचा आवाज, काटक्या मोडण्याचा आवाज. काटक्या म्हणजे छोटी छोटी लाकडं असतात जी चुलीमध्ये जाळण्यासाठी घातली जातात. कोरड्याशाला दिलेल्या फोडणीचा तडतड करणारा आवाज. कोरड्यास म्हणजे रस्सा भाजी. ओठ मिटून रवीचे तोंड दाबून ठेवणाऱ्या ताक घुसळण्याचा माठाचा आवाज. त्याबरोबर असा आवाज काढणाऱ्या गवळणीचा आवाज. नानाविध पशुपक्ष्यांचे आवाज. दूर अंतरावरून घुमत घुमत येणारा झऱ्याचा आवाज. ओढ्याची खळखळ, पानांची सळसळ, मध्येच फाटकन येणारा चाबकाचा आवाज. रस्त्यावर अकारण भुंकणाऱ्या कुत्र्यांचा आवाज. किडामुंगी टिपण्यासाठी बाहेर पडणाऱ्या कोंबड्यांचा कॉक कॉक असा ठेका धरणारा आवाज. देवळातल्या नानाविध आकारांच्या घंटांचा आवाज. नवजात कोकराचा मधल्या पट्टीचा आवाज. नवजात कोकरू म्हणजे नुकतंच जन्मलेलं. स्वयंपाक करणाऱ्या आईसमोर आठवून आठवून रडत बसणाऱ्या लेकराचा आवाज. एखादं बाळ काहीतरी पाहिजे असतं म्हणून ते रडतं, मध्येच थांबतं, पुन्हा आठवलं की पुन्हा रडतं म्हणून तोही आवाज. जनावरांच्या हंबरण्याचा, त्यांना गायरानात नेताना येणारा शेकडो खुरांचा आवाज. खुरांचा म्हणजे त्यांच्या पडणाऱ्या पावलांचा आवाज. घरकामात दंग झालेल्या एखाद्या सुनेच्या बांगड्यांचा आवाज. किती म्हणून सांगावेत. खेड्यात हे सर्व प्रकारचे आवाज ऐकू येतात. आपण कानात प्राण आणून ऐकल्यावर, कानात प्राणांनी म्हणजे अत्यंत लक्षपूर्वक ऐकणे, आवाजांची दुनिया आपल्याभोवती फेर धरू लागते. हे सारे आवाज एकमेकात कालवलेले असतात. कालवलेले म्हणजे मिसळलेले असतात. कुठला आवाज वेगळा असा राहतच नाही. सगळे आवाज एकत्र होतात आणि जसं काही त्या खेड्यातल्या जीवनाला पार्श्वसंगीत देत असतात. वातावरणाला जिवंतपणा आणतात आणि वातावरणात एक जिवंतपणा येतो. काहीतरी चालू आहे असं वाटतं. जसं शहरामध्ये गाड्यांचे वेगवेगळे आवाज येतात आणि एक शहर ते जिवंत वाटतं, तसं खेड्यामध्ये हे निसर्गातले आवाज असतात. आपल्या मनांना लसलसत्या सुरांचे पान आपोआप अंकुरलेले असते. आपले मनही मग आपोआप या नानाविध सुरांच्या संमेलनात तरंगत जाते. आपले मन सुद्धा या सुरांमध्ये तरंगतं. आपणही त्याचाच एक भाग होऊन जातो, असं इथे लेखकाला म्हणायचं आहे. मुलांनो, या पाठामध्ये काही शब्द आलेत, त्यांची चित्र मी तुम्हाला दाखवतेय. विहिरीतून पाणी काढण्यासाठी जी मोट वापरली जाते ती तुम्हाला इथे दाखवलेली आहे. खेड्यामध्ये पूर्वी या जात्यावर धान्य दळलं जायचं. गावाकडे दूध काढताना शेतकरी, इथे पक्ष्यांची ढोली तुम्हाला दिसत आहे.